तुम्ही आता एंट्रन्स लॉबी बघितलीच. आता त्याच घराचा आपण असा डुप्लेक्स असा लक्झरीज हॉल बघूया. जशी आपण हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर आपण या साईडला दिलेलं आहे टीव्ही युनिट. अतिशय सुंदर असा टीव्ही युनिट डिझाईन झालेला आहे. या टीव्ही युनिटमध्ये आपण केलेलं आहे इथं ग्लास वापरलेले आहेत. या साईडला आपण लॅमिनेटच्या फ्लुटेड लॅमिनेट असा वापरलेला आहे. खाली आपण दिलेले आहेत ड्रॉवर वगैरे. अतिशय सिंपल आणि सोबर आता चालणारी डिझाईन आपण इथं केलेली आहे. या साईडला आपण हे 2 लॅम्प दिलेले आहेत. त्याच टीव्हीच्या समोर आपण असा दिलेला आहे हा डुप्लेक्स हॉल. अतिशय सुंदर अशी आपली ही हॉलची डिझाईन झालेली आहे. या हॉलमध्ये आम्ही केलेले आहेत एल शेपमध्ये सोफा. त्या सोफ्याच्या बॅक साईडला आपण ही पॅनलिंग केलेली आहे. जसं आपण टीव्ही युनिटला ग्लास वापरलेत त्या तसंच आपण हॉलच्या पॅनलिंगला पण ग्लास वापरले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर या साईडला आपण हे विंडो आहे. त्याच्यानंतर इथं 2 लॅम्प आहेत दिलेले आपण. आणि त्याच्यानंतर सगळ्यात आपला इम्पॉर्टंट पार्ट आपण या हॉलला आपण लावलंय 10 फुटाचं शँडेलियर. त्याच्यानंतर त्याच हॉलमध्ये आहे आपलं हे टेडकेस डिझाईन. टेडकेसमध्ये आपण दिलेले आहेत इथं पॅनलिंग. त्या पॅनलला डेकोरेटिव्ह म्हणजे आपण हे आर्टिफॅक्ट्स लावलेले आहेत. त्यातून तुम्ही बघू शकता या साईडला पण लावलेत आणि तिकडच्या साईडलाही केलेले आहेत. या हॉलमध्ये सगळ्यात बेस्ट पोर्शन आहे आपला हा ब्रिज. तुम्ही बघू शकता टीव्हीच्या साईडलाही आपला हा पूर्ण डुप्लेक्स पोर्शन आहे. त्याच्यानंतर ज्या साईडला आपण सोफा ठेवलाय त्या साईडलाही आपला हा डुप्लेक्स पोर्शन आहे. मित्रांनो, या डुप्लेक्स हॉलची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.